काँग्रेस, शरद पवार, ठाकरे बंधू किंवा इतर राज्यातले विरोधक म्हणजे अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांना सगळ्यात जास्त धास्ती म्हणजे भीती कोणाची वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS. त्यामुळे संघाला बदनाम करायचं, वाटेल ते आरोप करत सुटायचं. कर्नाटक सरकारला तर संघावर बंदी आणण्याची फारच घाई झालीय. मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे हा तर सातत्याने संघाविषयी गरळ ओकत असतो. मग संघाविषयी कोणी चांगलं बोललं किंवा कोणी स्तुती केली तर यांना पोटशूळ उठलाच पाहिजे. आता महाराष्ट्र काँग्रेसने एक नवीन वाद उकरून काढलाय. वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे सानपाडा इथल्या सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या हिंदू संमेलनाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमादरम्यान विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गौरवोद्गार काढले. झालं, काँग्रेसला ते कसं सहन होईल? म्हणजे विश्वास नांगरे पाटील नुसते उपस्थित राहिले असते तर फारसा प्रॉब्लेम झाला नसता. पण बाप रे, त्यांनी संघाविषयी गौरवोद्गार काढले, ते संघाबद्दल चांगलं बोलले. हे काँग्रेसला कसं सहन होईल? आता विश्वास नांगरे पाटील हे पब्लिसिटी स्टंट म्हणून बोलले की खरंच मनापासून बोलले हा वेगळा भाग आहे, त्यावर मला बोलायचं नाहीये. पण ते जे काही बोलले ते चुकीचं नव्हतं, पण काँग्रेसला ते अजिबात सहन झालं नाही. त्यांनी X वर एक भली मोठी पोस्ट केली. आता या कार्यक्रमादरम्यान विश्वास नांगरे पाटील नेमकं काय बोलले होते ते ऐकूया. जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी. गत वर्ष 100 साल पूरे हो गए. इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है. यहाँ त्रिपाठी जी, हंसा जी शुद्ध हिंदी में उन्होंने बात किया. मेरी हिंदी ब्रोकन हिंदी है. तो मैं सानपाडा इथे पार पडलेल्या सकल हिंदू संमेलनात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यातच IPS अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांना सुद्धा बोलवलं होतं आणि ते उपस्थित होते. बरं, असं ते काय वेगळं बोलले? त्यांनी संघाच्या कामाचं कौतुक केलं. संघाला शताब्दी वर्ष पूर्ण झाले त्यामुळे त्याविषयी ते बोलले. संघ स्वयंसेवकांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच दूरदर्शी राष्ट्रभक्त म्हणून संघ संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. आता संघाच्या कामाचं कौतुक करणारी व्यक्ती ही काँग्रेसच्या दृष्टीने देशद्रोही असते. काँग्रेसच्या मते संविधानाची आणि खास करून खाकी वर्दीची शपथ घेतलेले अधिकारी जर संघाचं जाहीर कौतुक करत असतील तर त्यांना कर्तव्यदक्ष IPS अधिकारी कसं म्हणायचं? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची आणि संघटनेची बाजू घेणं म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे असा आरोप काँग्रेसने केलेला आहे. हेच जर तुम्ही एखाद्या इफ्तार पार्टीत गेलात किंवा मुस्लिम संघटनेच्या कार्यक्रमात गेलात, तिथे तुम्ही हजेरी लावली तर त्यावर काही आक्षेप नसतो. पण संघाच्या कार्यक्रमाला एखादी शासकीय अधिकारी असलेली व्यक्ती गेली की काँग्रेसला पोटशूळ उठलाच पाहिजे. इतकंच नाही तर तुम्ही सरकारी नोकर आहात, तुम्ही संघाचे स्वयंसेवक नाही असं सुद्धा काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटलंय. मला काही विश्वास नांगरे पाटील यांची बाजू घ्यायची नाहीये. आता त्यांच्या जागी कोणताही शासकीय अधिकारी तिथे गेला असता तरी सुद्धा काँग्रेसने अशीच बोंबाबोंब केली असती. म्हणून आता मी त्यांच्याविषयी बोलतेय. यावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यात ते काय म्हटले तेही ऐकूया. हे पहा, सगळ्यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे, सन्मान आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता ती जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. त्याची मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत. रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पायिक होतो आहे आणि राहू. पोलिसिंग हे रिॲक्टिव्ह
आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोएक्टिव्ह हे तिन्ही स्वरूपांचं असतं. एज्युकेशन, अवेअरनेस आणि एन्फोर्समेंट हे पोलिसिंगचे भाग असतात. कायद्याचा ज्यावेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण, लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या सामाजिक, सांस्कृतिक संघटना असतात त्यांचे जे रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जाणं आणि तिथल्या युवकांना, वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी 4 दिवसापासून या विषयावरती खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता. याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज, सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते. हे प्रतिथयश आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स असे प्रतिनिधी मला निमंत्रण द्यायला आलेले होते आणि ते निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे, ज्यामध्ये सांताक्रूजच्या योग इन्स्टिट्यूटच्या 90 वर्षाच्या हंसाजी या योग प्रबोधन योगावरती मार्गदर्शन करणार होत्या. सी-स्टॅट म्हणजे कस्टम, सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्सचे अपीलेट ट्रिब्युनल आहे, त्याचे कमिशनर साहेब हे जीएसटी आणि सीमावर्ती, जीएसटी मधले रिफॉर्म्स आणि सीमावर्ती शुल्क कशा पद्धतीनं त्याच्यात बदल झाले यावरती मार्गदर्शन त्यांनी त्या कार्यक्रमात केलेलं आहे. स्पिरिच्युअल लीडर्स म्हणजे इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सुरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दिदी यांनी स्पिरिच्युअल लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं होतं. हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे. जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्यच आहे आणि मी जात असतो. हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्स नंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. आणि त्यामध्ये जसं मी इफ्तार पार्टीला बोलतो की एक ही सपने खडे हो गए दोनों हुनर, कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज, म्हणजे सुराल फतियापासून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत असतो. रमजानचं महत्व पटवून देताना फक्त तोंडाचा, जिभेचा, डोळ्यांचा योगा रोजा नसून चांगलं पाहायचं, चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, वाईटापासून दूर राहायचं, परहेजगार व्हायचं हे अभिप्रेत आहे. तसंच मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला एको देवा सर्व भूतांतरात्मा एकम सद्विप्र बहुधा वदन्ति, एकच ईश्वर आहे आणि त्याची वेगवेगळ्या रूपामध्ये प्रार्थना केली जाते. मी या भाषणामध्ये तैत्तरीय उपनिषदामधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या क्लिप्स म्हणजे सिलेक्टिव्ह एक छोटीशी क्लिप ठेवली, पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत, आपण कृपया पाहाव्या. त्यामध्ये ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. आपण सगळे एकत्र येऊन परमेश्वराने आपला स्वीकार करावा, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करावं, आपलं ज्ञान हे एव्हर फ्रेश राहावं आणि लेट्स नॉट हेट इच अदर, एकमेकांचा द्वेष, तिरस्कार, असूया, चांगलं न बघवण्याची वृत्ती ही नष्ट व्हावी. धर्मामध्ये सगळ्या 3 क्रियापद आहेत, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. त्या भाषणातल्याच मी गोष्टी सांगतोय. प्रेम करणं, मदत करणं, सेवा करणं. आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे. विकृती जी असते ती दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेण्याची असते आणि प्रकृती स्वतःच्या ताटातलं स्वतः खाण्याची असते. पण स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं. आणि त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरी मधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जोजे वांछील तोते लाहो प्राणी जात. विश्व बंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोलून त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पाट्यावर रेड केलेल्या आहेत,
त्या अनुषंगानं ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं. पोलीस मधल्या करिअर मधल्या संधी आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट बद्दल माहिती दिलेली. पण हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे. त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो. धन्यवाद. संघाचं कौतुक केल्याने असं काय मोठं कायद्याचं उल्लंघन झालं आणि कशा प्रकारे लोकशाही धोक्यात आली? आता काँग्रेसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असलेला विरोध हा काही नवीन नाहीये. काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेसने संघावर अनेकदा बंदी आणलेली आहे. काँग्रेसचं सरकार असेपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना संघामध्ये जाण्यास किंवा संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याला सुद्धा कायदेशीर बंदी होती. मुळात संघ काही देशविरोधी काम करत नाही. संघाकडे बोट दाखवण्याआधी संघ नेमकं काय काम करतो किंवा संघाची कार्यपद्धती कशी आहे, संघाच्या शाखेत नेमकं काय शिकवलं जातं हे एकदा नीट तपासून पहा किंवा संघाच्या शाखेत जाऊन पहा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि तसंही देशप्रेम किंवा देशासाठी काम करणारी कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संघटना ही काँग्रेसला फारशी आवडत नाही. हिंदू संमेलनात सुद्धा वेगळं काही सांगितलं जात नाही. आज अनेक ठिकाणी अशी हिंदू संमेलनं होत आहेत. त्यामध्ये कुटुंब प्रबोधन किंवा सामाजिक प्रश्न याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलवलं जातं आणि त्यावर चर्चा केली जाते. अशा एखाद्या कार्यक्रमात किंवा सांस्कृतिक सामाजिक व्यासपीठावर एखादा अधिकारी गेला आणि काही सकारात्मक अनुभव त्यांनी मांडले तर लगेच संविधान धोक्यात आलं का? लगेच लोकशाही धोक्यात आली? आणि तसंही देशप्रेम किंवा देशासाठी काम करणारी व्यक्ती किंवा एखादी संघटना ही काँग्रेसला फारशी आवडत नाही. त्यांच्या दृष्टीने ते देशद्रोहीच असतात. आता हिंदू संमेलनात सुद्धा काही वेगळं सांगितलं जात नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू संमेलनं आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये कुटुंब प्रबोधन आणि जे सामाजिक प्रश्न आहे त्यावर चर्चा केली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलवलं जातं आणि त्यावर परिसंवाद घेतला जातो. आणि अशा एखाद्या सांस्कृतिक आणि सामाजिक व्यासपीठावर एखादा अधिकारी गेला आणि त्याने काही सकारात्मक अनुभव मांडले तर लगेच संविधान धोक्यात आलं, लोकशाही संकटात आली आणि खाकी वर्दीचा अपमान झाला का? वा रे वा. हेच एखादा अधिकारी किंवा तुमचे नेते इफ्तार पार्टीत जातात, छान जाळीदार टोपी घालून बसतात, मग ती विशिष्ट विचारसरणी नसते का? तेव्हा लोकशाही धोक्यात येत नाही. ते तुम्हाला चालतं. त्यावर तुम्ही कधीही आक्षेप घेत नाही. याला ना राजकीय दुटप्पीपणा असं म्हणतात. तेव्हा सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता अशा नावाने तुम्ही ढोल बडवता. तेव्हा तुम्हाला आक्षेप नसतो. आणि हेच एखादा हिंदू अधिकारी हिंदू संमेलनात गेला तर ते तुम्हाला टोचतं. वा रे वा. मुळात खरं कारण काय माहिती का? तर तुमच्या देशविरोधी अजेंड्याच्या आड संघाचं काम, संघाचं देशप्रेम येतंय म्हणून ही सगळी वळवळ चालू आहे. काँग्रेस सोबत हातमिळवणी केली म्हणून ठाकरे बंधूंनी सुद्धा बोलण्याची संधी सोडली नाही. विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसेनेच्या शाखेत यावं अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. पाटील यांनी विश्वास नांगरे यांचं समर्थन केलं आहे शाखेमध्ये जाण्यासाठी. हे करताना त्यांनी असं सांगितलंय की संघावर 3 वेळा बंदी आणायचा प्रयत्न केला की देशद्रोही संघटना नाही, नागरिकांनी शाखेमध्ये जावं. पण मग नांगरे पाटलांनी शिवसेनेच्याही शाखेत यावं. खरं कसं आहे माहिती का? आज हिंदू समाज जागा होतोय, आपापल्या प्रश्नांवर बोलतोय, वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी तो एकत्र येतोय. ही काँग्रेसची खरी पोटदुखी आहे आणि यामध्ये संघाचं योगदान मोठं आहे म्हणून संघाला विरोध. काँग्रेस काय किंवा उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय, प्रत्येक गोष्टीत संघाला विरोध करण्यापेक्षा तुम्ही जरा आत्मपरीक्षण करावं. तुम्ही संघाला कितीही विरोध केला, संघाचा कितीही अपप्रचार केला, संघाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संघाचं खरं काम हे जनतेला माहितीये आणि ज्यांना माहितीये त्यांचा संघावर विश्वास आहे. आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.
आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.